हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आज मला सिंहगडावरच्या त्या थाळीची आठवण आली का माहित नाही मला कशामुळे, पण ना ते गरमागरम बेसन सोबतच वांग्याचं भरीत आणि ते दही, बापरे, ते कुल्हडमध्ये देतात ना, मस्त एकदम ताजं फ्रेश असं दही। म्हणजे मला माहिती नाही का आठवण आली, म्हटलं चला बनवूनच टाकूयात। आफ्टर ऑल वी आर पुणेकर्स, आणि ही गोष्ट तर म्हणजे मी विसरू शकत नाही। सिंहगडावरती ही जी थाळी भेटते ना, या थाळीची गोष्टच एकदम क्या बात है असं आहे। तर चला मस्त या रेसिपीला मी सुरुवात करते। तर सुरुवात इथे मी वांगे घेतले, तर वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर याला तेल लावतेय। तर सिंहगडावरती काय करतात माहितीये का, डायरेक्ट तेलामध्ये आहे ना हे वांगे जे आहेत ना, अख्खे वांगे टाकतात तेलामध्ये आणि तळून घेतात। आता तिथं अर्थात क्वांटिटी जास्त आहे, तेल पण खूप जास्त असतं त्या कढईमध्ये, मोठी कढई असते लोखंडाची, त्याच्यामध्ये हे टाकले जातात वांगे आणि ते तसेच तळून घेतात आणि वरचं साल वगैरे न काढता ते आपल्याला मॅश करून त्याच्यामध्येच मसाले वगैरे टाकून खाण्याकरता देतात। तर मी तसं करत नाहीये। इथे मी तेल लावलं वांग्यांना आणि जी जाळी भेटते ना आजकाल आपल्याला भाजण्याची, पापड वगैरे, कांदा, सगळं काही, त्या जाळीवरती इथे मी वांगे असे छान व्यवस्थित भाजून घेणार आहे। ज्या प्रकारे आपण चुलीमध्ये भाजतो, आरावरती भाजतो की नाही वांगे, लहानपणी खाल्लंच असेल। लहानपणी काय, आताही गावाकडे वगैरे गेल्यावर बनवलं जातं असं, पण शक्यतो चूल आता सध्या तरी जास्त ठिकाणी नसते, पण जिथं असते त्यांना हा आस्वाद नक्कीच घेता येतो। तर इथे मी वांगे भाजायला ठेवलेत एकीकडे आणि ते भाकरी बनवत आहे। तर भाकरी मी एकटीच खाते घरामध्ये आणि त्यामुळं मी इथे भाकरी बनवणार आहे। तर 2 भाकरी मी केल्या आहे। म्हटलं आरू कधी कधी खातो जर वांग्याचं भरीत वगैरे असेल ना, तर त्याच्याबरोबर। तर इथे मोठी तवा भरून भाकरी केली आहे। तर तुम्हाला माहितीच आहे मला आहे ना खेळत बसायला आवडत नाही, म्हणजे चपाती असो भाकरी असो मोठ्या मोठ्या बनवते मी आणि म्हणजे पटकन होऊन जातं ते काम माझं। तर इथे पातळ आणि मस्त मोठी तवा भरून अशी भाकरी बनवली आहे मी। तर हा तवा पाहू शकता, याचा बेस आहे ना खूप मोठा आहे हा तवा, म्हणजे फ्लेमच्याही अगदी खूप बाहेर जातोय। तर होतं काय, या तव्यावरती मध्ये भाकरी करपली जाते आणि साईडनी आहे ना ती कच्चीच राहते, त्यामुळे या तव्यावरती मी शक्यतो कमीच बनवते भाकरी। मग जो ॲल्युमिनियमचा तवा आहे त्याच्यावर बनवत असते, पण लगेच कमेंट येतात, ताई ॲल्युमिनियम वापरू नका, हे असं असं ते तसं असं, म्हणून आज लोखंडाच्या तव्यावरती भाकरी बनवली। भाकरी झाल्यानंतर इथे याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, त्यानंतर कांदा घेतला आहे उभा कापून आणि कढीपत्ता। कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं झालंय ना, आता ते मला ना कट करायचं, म्हणून मी हाच कढीपत्ता यूज करते। सध्या मंडीतून काही आणला नाही मी कढीपत्ता वगैरे। आता याच्यामध्ये कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर मसाले टाकलेत, म्हणजे लाल तिखट आणि हळद ऍड केली आहे। तर इथे भात परतून घेते। अच्छा, हा भाग त्या थाळीचा नाही, तुम्ही म्हणाल भात पण असतो का त्या थाळीमध्ये, तर नाही, हा रात्रीचा उरलेला भात आहे आणि हा परतून घेतेय मी इथे, कारण ना हा भात खूप आवडतो, प्रचंड आवडतो घरामध्ये सर्वांनाच। आपण फोडणीचा भात करा, मसाला भात करा, पण या भातापुढे त्याची चव एकदम फिक्की आहे। कारण ना आता मी फ्राय करतेय ना, एवढा मस्त असा वास येतोय हा बासमतीचा तांदूळ, आणि फ्राय करताना खूप छान वास येतो याचा। तर हा भात म्हणजे मुलांचा आणि माझा फेवरेट आहे। शिळा भात उरला किंवा रात्रीचा उरला वगैरे तर मी हे असंच करत असते। तर तवा होता हा गरम, म्हणून म्हटलं याच्यावरती फ्राय करून घ्यावं, तर ते फ्राय करून घेतलं आहे मी। आता मी इथे मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूण घेतला आहे आणि हे मिक्सरला फिरवणार आहे। तर मिक्सरचं जार तुम्ही म्हणाल खराब आहे, तर त्याच्यामध्ये आत्ताच मी अद्रक लसूण पेस्ट काढलंय आणि त्यामुळे ते जार खराब दिसत आहे। आता मिरची छान वाटून घेतली, इकडे वांगे देखील भाजलेले आहेत। आता वांगे आहेत ना भाजायला थोडासा वेळच लागतो। त्यानंतर कढईमध्ये इथे मी तेल टाकलं, जिरे टाकले आहेत, कांदा टाकला आहे, सोबतच कढीपत्ता घेतला आहे। हे ऑप्शनल आहे, इथे मी बेसन बनवतेय हिरवी मिरची घालून। तर कढीपत्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, पण छान लागतो, खूप छान चव येते याने बेसन बनवण्यासाठी। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं इथे। त्यानंतर इथे मी थोडीशी हळद ऍड केली आहे आणि बेसन बनवायचं, तर आता खायला कसं मेंबर कमी आहेत, मी एकटीच खाईल कदाचित, त्यामुळे मी एकदम कमी पाणी ऍड केलं आहे आणि
इथे चवीनुसार मीठ ऍड करते। आता उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये मी ऍड करतेय बेसन। तर बेसन ना मिक्सरला फिरवून घेते मी या पद्धतीने, म्हणजे होतं काय त्याच्यामध्ये गाठी वगैरे पडत नाही आणि बेसन जे आहे ते व्यवस्थित बनलं जातं। आणि बेसन ज्यावेळी आपण ऍड करतो ना पीठ याच्यामध्ये पाण्यामध्ये, त्यानंतर सुद्धा बेसन 10 ते 15 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती, कारण जोपर्यंत बेसन याचा कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत बेसन असं खायला देखील छान लागत नाही बरं का। व्यवस्थित 10-15 मिनिट छान शिजवून घ्यायचं। हवं तर तुम्ही झाकण लावून एक वाफ चांगली काढून घ्या, त्यानंतर ते खाण्यासाठी घ्या। आता इथे वांगे देखील मस्त भाजून झालेले आहेत, थंड झालेत। त्यानंतर ही साल मी काढते। तर तेल लावल्यानं काय होतं, साल जी आहे ना ती पटकन निघली जाते, त्यामुळे मी तेल लावलं होतं वरच्या साईडने। आणि आता व्यवस्थित इथे वांगे जे आहे ना ते साफ करून घ्यायचे। या दिवसांमध्ये वांग्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आळ्या असतात। तुम्ही मंडीत जर पाहिलं तर या दिवसामध्ये वांगे कमीच येतात विकण्यासाठी, आणि आळ्या असल्यामुळे तर खूप कमी घेतले देखील जातं। तर यावेळी जरा मला वांगे छान वाटले म्हणून मी घेऊन आले होते आणि व्यवस्थित साफ केले। आणि मला या पद्धतीचंच बेसन आवडतं बरं का, म्हणजे ते तळून वगैरे केलेलं एक वेगळाच फ्लेवर येतो त्याचा। हे जर असं केलं ना तर मस्त स्मोकी फ्लेवर येतो याचा। आता याच्यामध्ये काही नाही, फक्त मसाला लाल तिखट टाकलाय मी, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि कच्चं तेल टाकलं आहे। तेल थोडंसं जास्त टाकलंय मी, त्यामुळे याला खूप छान चव येते। व्यवस्थित मिक्स केलं आणि रेडी झालं आहे इथे आपलं भरीत वांग्याचं। इथे बेसन पण तयार झालं आहे, सोबतच भात जो आहे तो परतलेला तो देखील तयार आहे। आता कोथिंबीर शिवाय एकही रेसिपी पूर्ण होत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि बेसन मस्त झालेला आहे, दिसायला जेवढं भारी दिसते ना तेवढंच खायला पण आहा। आता सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे दही। तर हे दही मी रात्री लावलं आहे बरं का, कारण म्हटलं ती फिलिंग जर घ्यायची आपल्याला सिंहगडावरच्या त्या प्लेटची, तर म्हटलं हे करणं खूप गरजेचं आहे। एवढं मस्त दही जमलं होतं ना हे, आणि चव तर तीच होती बरं का, पण असं कुल्हडमध्ये लावल्यामुळं असं वाटत होतं की खरंच हे दही खूप छान आहे, असं अक्षूचं म्हणणं होतं। अक्षू मला म्हटलं मम्मी दररोज असंच दही बनवत जा। आता एवढ्या छोट्या छोट्या भांड्यामध्ये आपण दररोज कुठं बनवत बसणार, हो की नाही। पण आज फक्त रेसिपीसाठी आणि तिथली फिलिंग यावी यासाठी मी या कप्समध्ये लावलं होतं दही। तर दही एकदम छान सेट झालेलं आहे। व्यवस्थित दूध उकळून घेतलं ना, छान असं पाणी न घातलेलं दूध, एकदम निरसू दूध घ्यायचं। ते व्यवस्थित जर उकळलेलं असेल तर दही देखील खूप छान आणि घट्टसर असं बनतं। आणि मी हे सकाळी उठल्यानंतर, रात्री लावलं दही, सकाळी उठल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं, हे दोन्ही भांडे मस्त सेट झालं होतं दही देखील। तर ही इथे मस्त अशी सिंहगड स्पेशल थाळी तयार झालेली आहे। आणि तुम्ही खाल्ली आहे की नाही कधी सिंहगडावरती ही थाळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मला तर खूप खूप जास्त आवडली आहे ही, कारण ना फिलिंग एवढी भारी होती ना, म्हणजे मला कधी कधी काय होतं ना, आपल्याला एखादा पदार्थ एवढा खाऊ वाटतो ना, म्हणजे तिथं भेटलेला तो पदार्थ असं म्हणजे तिथे जावं आणि खावंच असंच होतं, हो की नाही। असंच झालं होतं मला या डिशच्या बाबतीत। असं जास्त तर कधी होत नाही मला, पण यावेळी खूप जास्त वाटलं आणि म्हटलं चला मौका भी है दस्तूर भी है। मस्त वातावरण झालेलं आहे। बेसन खायला कसं गरमागरम बेसन म्हटलं ना तर बाहेर पाऊस वगैरे पडतोय, असं गरम गरम मस्त खायला। आणि दही पहा तुम्ही किती छान जमलेलं आहे, एकदम घट्टसर आणि एकदम गोड गोड लागत होतं, माहिती नाही का, पण छान लागत होतं दही, एकदम फ्रेश होतं। त्यात साखर वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही। तर घरी बसल्या बसल्या मी सिंहगडावरच्या या स्पेशल थाळीचा आस्वाद घेतलेला आहे। थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। मी तर म्हणेन की पुण्याचे असाल तर डायरेक्ट सिंहगडावरती जा आणि तिथे जाऊन ही डिश नक्कीच ट्राय करा। तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।